नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर कसे आहात मंडळी? तर आज आपण बनवणार आहोत इथं मिसळ। तर त्यासाठी मी इथं मटकी भिजत ठेवलेली आहे, मोड आलेली। आता मी मसाला करून घेतलेला आहे। आता मसाल्यामध्ये मी सांगते, खोबरं, लसूण, जिरं, कोथिंबीर, कांदा हे आणि टोमॅटो हे सगळं मी मिक्सरमध्ये एकत्रच वाटून घेतलेलं होतं। आणि आता मी फोडणी करणार आहे। फोडणी आपण नेहमी करतो तशीच करायची आहे। सुरुवातीला कढईमध्ये तेल टाकून घ्यायचे आहे। इथं कढीपत्ता टाकून घेतलेला आहे, थोडीशी मोहरी टाकायची आहे। नंतर आपण जे वाटण केलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे। थोडंसं हिंग पण तुम्ही टाकू शकता। आता सगळं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे। सुरुवातीला हा जो मसाला आहे ना व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे, म्हणजे काय होईल, आपली भाजी जी आहे ना ती अगदी व्यवस्थित तयार होईल किंवा फोडणी व्यवस्थित बसेल असं म्हटलं तरी सुद्धा चालेल। आता ही स्टेप फॉलो करायची आहे। मसाला अगदी नीट भाजून घ्यायचा आणि हे जे वाटण व्यवस्थित भाजलं की जगभरातले जे काही मसाले तुम्ही वापरता ते सगळे इथे टाकून घ्यायचे आहेत। मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं मी जास्त काही मसाले वापरत नाही, तर मी इथे तुम्हाला सांगते की तुम्ही माझे व्हिडिओ बघत जावा। मी एवढे मेहनत करून असे व्हिडिओ बनवत असते आणि रोज सांगते। आता इथं मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे। मी तुम्हाला अगोदर पण सांगितलेलं आहे मी काही जास्त मसाले वापरत नाही आणि गरम मसाले तर जास्त वापरतच नाही, कारण मिस्टरांना माझ्या आवडत नाही, त्याच्यामुळे मी काही जास्त मसालेच वापरत नाही। आता मी इथं टाकणार आहे बघा। आता हा चांगला भाजून घेते सुरुवातीला। इथे संध्याकाळचा टाईम आहे, इथे संडे स्पेशल संध्याकाळी मिसळ बनवलेली होती। इथं काश्मीरी मिरची पावडर मी टाकलेली आहे, नंतर मी हळद टाकली आहे। आता इथं थोडासा गरम मसाला टाकलेला आहे आणि इथं आमचं घरचं तिखट, जो आमचा घाटी मसाला किंवा लाल तिखट म्हणू शकता, तो टाकून घ्यायचा। आता मिक्स करून घ्यायचे आपल्याला। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जे काही मसाला लागलेला आहे तो काढण्यासाठी आपण त्याच्यात थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे, म्हणजे काय होईल, मसाला जे काही लागलेलं ते सगळं आपल्याला घेता येईल किंवा वाया जाणार नाही म्हटलं तरी सुद्धा चालेल। तर आता सगळ्यात आधी हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि नंतर जे मिक्सरचं भांड, आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि त्यात टाकून दिलं आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं आपल्याला। आता झाकण ठेवायचं आहे। 1-2 मिनिटासाठी सगळे जे मसाले आहेत ना ते व्यवस्थित असे शिजू द्यायचे आहेत, कारण मसाले कच्चे असतात, मग ते भाजीमध्ये पण कच्चा असा स्मेल राहतो किंवा कच्ची चव राहते म्हटलं तरी चालेल। म्हणून आपल्याला थोडेसे मसाले शिजू द्यायचे आहेत आणि नंतर आपण जी मटकी शिजवून घेतलेली आहे ना, जी भिजत ठेवलेली होती ती इथं टाकायची आहे। तुम्ही मटकी शिजवून सुद्धा घेऊ शकता। शिजवताना त्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि नंतर एक वाफ काढून घ्यायची आणि थोडीशी हळद टाकायची, ती सुद्धा मटकी इथं वापरली तरी चालेल। मग शिजवत बसायची गरज पडणार नाही, कारण मटकी ऑलरेडी शिजलेली असेल तर आपली भाजी पटकन तयार होईल। आता ही भिजत ठेवलेली होती ती इथं वापरायची आहे। आता मी मटकी जी भिजवलेली ती इथं टाकून घ्यायची आपल्याला। त्याच्या अगोदर आपल्याला बघायचं आहे मसाला आपला शिजलेला आहे का। आता मी बघते बघा मसाला शिजला का। आता मला वाटतं की हे झालेलं आहे बऱ्यापैकी। आता याच्यामध्ये मटकी टाकायची आणि पुन्हा एकदा वाफ काढून घ्यायची आहे। पाणी आपल्याला नंतर ॲड करायचं आहे, पाणी टाकायची घाई करायची नाही। थोडीशी मटकी पण त्याच्यामध्ये थोडंसं अशी शिजली म्हटलं तरी सुद्धा चालेल किंवा परतून घ्यायची म्हटलं तरी सुद्धा चालेल, थोडीशी परतून घ्यायची। आता काय झालं, ही जी मटकी आहे ना ही गावावरून आणलेली आहे शेतामधली, त्याच्यामुळे काय आहे ना त्याच्यामध्ये दगड वगैरे आहेत, तर मला ही व्यवस्थित अशी साफ करावी लागते, कारण त्याच्यामध्ये आपण गारा वगैरे म्हणतो ना, तर व्यवस्थित अशी कढईमध्ये मटकी सर्व टाकून घेतली, पाणी ओतून घेतलंय। आता आपल्याला हे वाफ काढून घ्यायचे, म्हणजे शिजवून घ्यायचंय। आता मी चालली आहे बाजारामध्ये। आता खूप जास्त गरम होत होतं मला, त्याच्यामुळे भाजी शिजत ठेवली आणि नंतर मग मी बाजारात गेली, कारण काल होता रविवार आणि रविवारी आमच्याकडे असतं बाजार, तर म्हटलं चला बाजारात पण जाऊन येऊ। आता बघू शकता इथं बाजारामध्ये कसली गर्दी आहे। संध्याकाळचा टाईम होता, कारण सोमवार आणि मंगळवार आमच्या इकडचं मार्केट बंद होतं, ते वोटिंगचं काउंटिंग चालू आहे त्याच्यामुळे, तर म्हणून मग मी आली बाजारामध्ये। तर मग कांदे बटाटे सगळं काही संपलेलं होतं, म्हणून विचार केला की सगळं घेऊनच जावं। तर हे रात्रीचा टाईम आहे, व्यवस्थित असं दिसत नाही आहे कॅमेऱ्यामध्ये, पण तरीसुद्धा बाजारातून घरी आलेले आहे। तर घरी आल्यावर इथं मिसळ तयार होती, पाव पण आणले होते येताना, फरसाण आणला, कांदा, कोथिंबीर आणि लिंबू हे कट करून घेतलेलं आहे। आता मी 2 ताटं बनवून घेणार आहे, म्हणजे सगळ्यांना जेवण वाढते। इथं घड्याळामध्ये साधारण 9:30 वगैरे झालेले होते, कारण मला बाजारातून यायलाच 9:15 झाले होते। नंतर 5 मिनिटं येऊन बसली, नंतर हे सगळी तयारी केली। आता मी इथं जेवण देते। आता व्यवस्थित असं ताट बनवून घेतलं मी। तर तुम्हाला कसा वाटतोय माझा हा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा। तुम्ही काय करताय, व्हिडिओ पूर्ण बघतच नाही, अर्धवट व्हिडिओ बघताय, तर असं करू नका फ्रेंड्स, व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत जावा। आता इथं माझी मिसळ तयार आहे, या तुम्ही पण जेवायला। आणि मग
व्हिडिओ कसा वाटतोय ते नक्की कमेंटमध्ये सांगा. तर ही बघा असं आहे आमचं रात्रीचं जेवण. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून